17 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आजपासून या सर्किट बेंचच्या इमारतीमध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात देखील झालेली आहे। आज सकाळपासून बघितलं तर या इमारतीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षकार असतील, 6 जिल्ह्यातील वकील असतील यांनी गर्दी करण्यास सुरुवात केलेली आहे आणि इथं या ठिकाणी येणारे जे काही पक्षकार असतील, वकील असतील यांना ज्याप्रमाणे मुंबई हायकोर्टामध्ये जी सुरक्षा व्यवस्था असते त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील सुरक्षा यंत्रणा तैनात ठेवण्यात आलेली आहे। वकिलांची आणि पक्षकारांची रेलचेल या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी जर बघायला गेलं तर न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक, न्यायमूर्ती शर्मिला यू देशमुख, न्यायमूर्ती शिवकुमार डिगे, न्यायमूर्ती एस.जी. चपळगावकर आणि यांच्या अधिपत्याखाली या ठिकाणी कामकाज सुरू राहणार आहे। आणि आता आजच्या पहिल्याच दिवशी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठापुढे 79 प्रकरणे जी आहेत ती सूचीबद्ध करण्यात आलेली आहेत, तर न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या एकलपीठापुढे 74 आणि न्यायमूर्ती एस.जी. चपळगावकर यांच्या एकलपीठापुढे 147 प्रकरणे जी आहेत ती सूचीबद्ध करण्यात आलेली आहेत। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। या इमारतीमध्ये या सर्किट बेंचच्या माध्यमातून 400 ते 500 किलोमीटरचा प्रवास करून ज्या पक्षकारांना, वकिलांना आपली प्रकरणे जी आहेत, आपले खटले जे आहेत ती चालवण्यासाठी, कामकाजासाठी जावं लागत होतं, त्यामुळं त्यांचं जे काही अंतर होतं, वेळ होता, पैसा होता ते आता वाचलेलं आहे। आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सुनील मोदी। नेमकं त्यांचं या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं काय काम आहे आपण ते जाणून घेऊयात। साहेब, काय सांगाल, आज तुम्ही सर्किट बेंचच्या या नूतन इमारतीमध्ये पहिल्याच दिवशी आलेलात? नमस्कार। माझी एक जवळजवळ 20-22 हजार प्रकरणं ही मुंबईहून इकडे शिफ्ट झालेली आहे। मी 12 MLCचा जो स्टे मागितलेला होता, जो नवीन नियुक्ती झालेल्या आहेत 6 आणि उर्वरित 5 होऊ नये याच्यासाठी, ही 28 ऑगस्टला तारीख होती, परंतु मी कोल्हापूरचा याचिकाकर्ता असल्यामुळे ही कामं इकडे शिफ्ट झाली। ती तारीख मेन्शन करण्यासाठी मी कर्णिक साहेबांच्या बेंच पुढे आमचे मुंबईचे ज्युनियर वकील आले होते, त्यांनी मेन्शन करण्यासाठी आज बोलवलं होतं। आज सकाळी आम्ही मेन्शन केलेलं आहे। कर्णिक साहेबांनी सगळं काम पाहून तारीख देतो असं त्या बेंचनं आम्हाला सांगितलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे की अशा प्रकारची कामं करण्याचं काम आता कोल्हापूरच्या आणि आसपासच्या लोकांना मिळणार आहे। येण्या जाण्याचा खर्च असेल, राहण्याचा खर्च असेल, हे सगळं आता वाचणार आहे। एका दृष्टिकोनातून न्यायालयामध्ये न्याय लवकर मिळेल या निमित्तानं अशी आमची अपेक्षा आहे। नक्कीच न्यायाला न्याय लवकर मिळेल अशा प्रकारची प्रतिक्रिया मोदी साहेबांनी आपल्यासमोर व्यक्त केली। आपल्यासोबत प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे दिलीप देसाई साहेब आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। साहेब, काय सांगाल, सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू होतंय, आज पहिलाच दिवस आहे। श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या या धर्तीवर जे आज कोर्ट आलं ते अतिशय आनंद होतो आहे, कारण का मुंबई कोर्टामध्ये माझे अनेक रिट पिटिशन PIL आहेत। अनेक वेळा मला जाणं खर्च झेपत नव्हता, परंतु सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस यांनी मनावर घेतल्यामुळे हे कोर्ट झालं। आता मात्र एक काम आहेत, हे सार्वजनिक काम आहेत आपली सगळे PIL, यामध्ये पंचगंगा प्रदूषण आहे, रस्ता आहे, कचरा आहे, अशा अनेक PIL आपण दाखल केलेले आहेत। त्याचा खऱ्या अर्थानं इथं लवकरात लवकर न्याय मिळेल आणि कोल्हापूरच्या जनतेला सुद्धा न्याय मिळेल इतकंच मला अपेक्षित आहे। ज्याप्रमाणे आता सर्किट बेंच सुरू झालेला, आपण या संपूर्ण परिसरात जर कायापालट बघितला तर संपूर्ण कायापालट प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेला आहे। कोल्हापूरमध्ये पक्षकार आणि वकिलांची संख्या देखील आता येणारी वाढणार आहे, त्यामुळं महापालिका प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांच्या वतीनं या ठिकाणी ज्या सोयीसुविधा, मूलभूत सोयीसुविधा द्यायला पाहिजेत, काय वाटते तुम्हाला? नाही, सुविधा देण्याचा प्रचंड प्रमाणात त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आता होतंय काय, शहर झालं छोटं आणि आता हायकोर्ट झालं, उद्या अनेक वेगवेगळे IT येईल, अनेक संस्था येतील, कमिशनर ऑफिस येतील। आता झाले जागा कमी, त्यामुळे हद्दवाढ होणे फार जरुरी आहे। हद्दवाढ झाली तर आणि तरच हा संपूर्ण
परिसर आपला मोठा होणार आहे आणि जी यंत्रणा आहे ही यंत्रणासुद्धा वाढली पाहिजे तरच कोल्हापूरचा विकास होईल असं मला वाटते. नमस्कार, मी श्याम श्रावण आयरे. मूळ मी नाशिक जिल्ह्यातील अंबासने माझं छोटंसं गाव. मी सध्या सांगली जिल्ह्यात अगस्ती विद्यालय ऐनवाडी या विद्यालयामध्ये कार्यरत आहे. माझी 2 वर्षापासून मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी माझी केस चालू होती, परंतु आम्हाला जायला यायला भरपूर अडचणी येत होत्या. ट्रॅव्हल्सने जावं लागत होतं, ट्रेनने प्रवास करावा लागत होता. यामुळे सर्वसामान्य जे व्यक्ती आहेत तर यांचा वेळ, पैसा आणि श्रम हे वाया जात होतं. परंतु माननीय सरन्यायाधीश भूषण गवई साहेब आणि त्याचबरोबर भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांचं मी खरोखर अभिनंदन आणि आभार मानतो. कारण का उच्च न्यायालयाचं खंडपीठ या कोल्हापूर या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे 6 जिल्ह्यातील सर्वसामान्य जे काही व्यक्ती आहेत या सर्वसामान्य व्यक्तींना खरोखर न्याय मिळालेला आहे आणि यापासून सर्वसामान्यांना योग्य पद्धतीने न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो. आम्ही यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज कराड येथून आलेलो आहोत आणि जे काही नवीन सर्किट बेंच आपलं चालू झालेलं आहे त्या सर्व जजेस आणि लॉयरचं स्वागत करण्यासाठी आम्ही आणि आमच्या कॉलेजची संपूर्ण टीम आलेलो आहोत. त्याच अशा पद्धतीने आम्ही सर्वांचं स्वागत केलेलं आहे आणि आमच्या नवीन सर्किट बेंचला खूप खूप शुभेच्छा की त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि अशा पद्धतीने छान कामे करत राहावं आणि आपल्या आता जे नवीन येणारे विद्यार्थी आहेत त्यांनाही अशा पद्धतीने हायकोर्टला काम करण्याची नक्की संधी मिळालेली आहे. याचा फायदा नेमका कोणाला होतो? सामान्य लोकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. कारण जे काही आपल्याला आर्थिक आणि सामाजिक न्याय जे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, जे काही शाहू महाराजांचं स्वप्न होतं ते या सर्किट बेंचच्या माध्यमातून नक्कीच पूर्णत्वाला येईल अशी आमची अपेक्षा आहे. काय नेमकं प्रकरण होतं? तुम्ही इथं तुम्हाला कशा सोयी झाल्या? तिथे 2002 पासून दावा चालू होता मुंबईमध्ये टेनरशी. आता तो इकडे खाली आलेला आहे. ते आणि 1 आठवड्यानंतर चौकशी करा या म्हणले. आता कोल्हापुरात सर्किट बेंच झाल्यामुळे तुम्हाला काय फायदा होतो? लय सोयीचं झालं. आमच्या ट्रिप वाचल्या, पैसा वाचला, टाईम वाचले. या ठिकाणी या सर्किट बेंचच्या इमारतीमध्ये जे काही प्रलंबित खटले होते 400-500 किलोमीटर जाऊन वेळेचं एका उपयोग व्हायचा किंवा अवाढव्य खर्च व्हायचा तो वाचणार आहे आणि प्रकरणे जी आहेत ती लवकर मार्गी लागणार आहेत. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया पक्षकार असतील किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.